पण तालीम तिसऱ्या अंकापर्यंत पोहोचायच्या अगोदरच आमची सिनेमा कंपनी भरतवाक्यापर्यंत पोहोचली आणि सर्व कलाकार स्टुडिओच्या बाहेर पडून स्वतंत्रपणानं मार्गक्रमण करू लागले. काकासाहेब पहिल्यांदा इथं आटोपले. मुंबईला डॉक्टर भालेरावांची ओळख झाली. ते नेहमी नाटकांच्या आणि नाटककारांच्या शोधात असत. मधल्या 5-7 वर्षाच्या काळात नाटक पुन्हा कोपऱ्यात जाऊन बसलं होतं. आता डॉक्टर भालेरावांनी पुन्हा त्या मावळलेल्या इच्छेला चेतना द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या किंवा तिसऱ्या नाट्यमहोत्सवाची तयारी चालू असताना त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या आयडियल हजबंड या नाटकाचं मी रूपांतर करावं असं सुचवलं. मी हे काम सर्व बळपणाला लावून केलं. ते नाटक दूरचे दिवे या नावानं पुढे साहित्य संघाच्या रंगभूमीवर आलं. त्याच्याच पुढच्या वर्षी पहिल्या बाजीरावाच्या जीवनावरील दुसरा पेशवा हे स्वतंत्र ऐतिहासिक नाटक मी लिहिलं. त्याचाही प्रयोग नाट्य महोत्सवात झाला. या दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन बाळासाहेब काळेंसारख्या कसबी कलावंतांकडे असल्यामुळे त्याचे प्रयोग चांगले झाले. पण या साऱ्या नंतरच्या गोष्टी. सुरुवात झाली काकासाहेबांपासून. दुसरा पेशवा कौंतेय ही स्वतंत्र आणि वैजयंती राजमुकुट ही रूपांतरित नाटकं मी साहित्य संघाच्या वार्षिक उत्सवासाठी लिहिली आणि त्यातच त्याचे सुरुवातीचे प्रयोग झाले. दुसरा पेशवाचा नायक पहिला बाजीराव आणि कौंतेयाचा कर्ण या दोघांनीही माझ्या मनावरती स्वामित्व गाजवलं होतं. ज्या मानसिक भूमिकेतून ही स्वभावानं सिद्ध झाली अथवा त्या व्यक्तींचं विशिष्ट रूप सिद्ध झालं, तिच्यात कितीतरी वेगवेगळ्या विचारधारा आणि वेगवेगळ्या निष्ठा तोपर्यंत एकत्रित झालेल्या होत्या. मी स्वातंत्र्यप्रेमी होतो, सत्यशोधकही होतो, समाजवादीही होतो आणि मराठी इतिहासाचा भाविक वाचकही होतो. माणसानं आपल्या वैचारिक साधनेसाठी मार्क्सच्या जाहीरनाम्याशिवाय दुसरं काहीही वाचण्याची गरज नाही असं एकीकडे वाटत होतं आणि त्याचबरोबर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक प्रतिकाराची प्रेमात्मक संतत्वाची जाणीवही मन भारून टाकीत होती. नास्तिकतेचा पाठपुरावा करीत होतो, पण आत कोठेतरी झंकारणारी आस्तिकतेची एकतारी बंद होत नव्हती. सामान्यावर श्रद्धा होती आणि असामान्याच्या पूजनाकडेही ओढ होती. एकाच देवळाच्या आवारात अनेक देवांची देवळं असावीत तशी ही मानसिक अवस्था होती. विचाराच्या कोणत्याही एकेरी मार्गावर पाय ठरणं प्रायः अशक्य होतं. पण असं असूनही काही गोष्टी जास्त पटत इतरांच्या मानानं. बाजीराव आणि कर्ण यांचं मला झालेलं आकलन या मनस्थितीशी संवादी असं होतं. नुसत्या थोर पराक्रमी माणसावर काव्य किंवा कादंबरी होऊ शकेल, पण नाटक होणं कठीण. बाजीराव श्रेष्ठ सेनानायक होता किंवा दिल्लीपर्यंत त्यानं मराठ्याचं राजनिशाण नेलं, या गोष्टी महत्त्वाच्या तर खऱ्याच, पण नाटकाच्या दृष्टीनं अपुऱ्या. त्यानं मस्तानीवर प्रेम केलं आणि तिला जवळ केली, याचंही महत्त्व मर्यादित. लैला मजनू छापाच्या काव्याला हे प्रकरण फार तर प्रेरक झालं असतं, पण मला नाटक सापडलं ते बाजीरावाचा आपल्या परिवाराशी, दरबाराशी आणि प्रजाजनांशी मस्तानी प्रकरणी जो प्रखर विरोध निर्माण झाला त्यामध्ये. बाजीरावाचा पराक्रम, त्याचं राजकारण, तळाच्या थरातून नव्या विशेषतः अब्राह्मण सरदारी मित्रांची त्यानं केलेली उभारणी, मस्तानीवरील तुफानी प्रेम, भावासंबंधी वाटणारी माया, त्याचं मद्यपान आणि मांसभक्षण, मस्तानीच्या मुलाची मंज व्हावी हा आग्रह, पुण्यातील ब्राह्मणांचा त्यानं ओढून घेतलेला रोष, त्याचं सतत घराबाहेर राहणं आणि घरापासून दूर थोड्या अंतरावर थोड्या आजारानंतर निधन पावणं, या सर्व घटनांच्या अन्वयातून बाजीरावाचं एक जबरदस्त शेक्सपियन उंचीचं चित्र माझ्या मनासमोर उभं राहत होतं. मोगलांच्या सरहद्दी उद्ध्वस्त करणारा हा महापराक्रमी माणूस
प्रेमाच्या सरहद्दीवर दुबळा ठरत होता. पावलोपावली शरण जात होता. तो जसा दिल्लीच्या पठाणांना जुमानीत नव्हता, तसा पुण्यातील ब्राह्मणांनाही जुमानीत नव्हता. सनातनी समजुतीचे तट फोडण्याची ताकद त्याच्या समरांगणी कर्तृत्वाची दुसरी बाजू होती. तो आगतिक होता तो फक्त धाकट्या भावापुढे, म्हणजे काळजानं स्वीकारलेल्या एका प्रेमापुढे आणि कर्तव्यापुढे. दुनियेतले पहिले बाजीराव आणि दुसरे बाजीराव यांच्यातील हा फरक सनातन आणि नेहमीच्या व्यवहारातही कमी अधिक दिसणारा आहे. दुसऱ्या बाजीरावानं मस्तानीसारख्या 50 रखेल्या ठेवल्या असत्या तरी सगळा कारभार बिनबोभाट झाला असता. त्यातून कोणतेही पेच किंवा ताण उत्पन्न झाले नसते. कर्व्यांनी समाजविरोध पत्करून विधवेशी विवाह केला तेव्हा विधवांशी संबंध ठेवणारे काही कमी नव्हते. पण ही असामान्य माणसं प्रस्थापिताच्या पलीकडे अदृश्यात असलेलं एखादं स्वप्न, एखादं सत्य, एखादा न्याय, एखादी निष्ठा पाहतात आणि जे पटेल ते प्रस्थापितात आणण्याच्या प्रयत्नात त्यांच्याकडून मिळणारं शासनही स्वीकारतात. एखाद्या नीतीला बांधलेला समाज अनीतीला सवलत देतो, पण प्राणपणानं विरोध करतो तो नव्या नीतीला. मस्तानीवर अवैध प्रेम करणारा बाजीराव विचारानं नव्हे तर असामान्याच्या ठिकाणी असलेल्या मनःप्रवृत्तीनं बंडखोरीच्या एका तळावरून दुसऱ्या तळावर जात होता. त्याच्या महान पराक्रमाइतकीच त्याची ही बंडखोरी मला जाणवत होती. त्याच्या जीवनातील असह्य ताण जाणवत होते. त्याला झालेले व त्यानं स्वतःला करून घेतलेलं शासनही जाणवत होतं. बाजीरावाच्या या रूपाभोवती नाटक बांधण्याचा मी प्रयत्न केला होता. हे नाटक मी अलीकडच्या काळात लिहिलं असतं तर त्याचं स्वरूप कदाचित बदललं असतं, तंत्र तर नक्कीच बदललं असतं, पण त्याच्या मूळ आशयसूत्रात मात्र काहीही फरक पडला नसता. बाजीरावाप्रमाणेच कर्ण या पौराणिक, झाशीची लक्ष्मी या ऐतिहासिक आणि गणपतराव बेलवलकर नटसम्राट या काल्पनिक व्यक्तींनी मला झपाटून टाकलं होतं. या सर्व नाटकांनी लेखनासाठी बराच कालावधी घेतला आहे. 4-6 महिन्यात नाटक पुरं करणं मला कधीच जमलेलं नाही. आमचं नाव बाबूराव हे एकच नाटक याला अपवाद आहे. मला टिपणं करीत करीत माझा रस्ता शोधावा लागतो. वीज, ययाती, नटसम्राट या नाटकातील अनेक प्रवेशांचे तर्जुमे मी कथेसारखे वेगवेगळ्या प्रकारानं लिहिले होते. पण कच्चे कितीही आकर्षक वाटले तरी गळून पडतं आणि नाटकाच्या सूत्राशी सांधा जमेल तेवढंच अखेरीस शिल्लक राहतं. ययातीमध्ये शेवटच्या प्रवेशात मला शुक्राचार्य आणायचा नव्हता, पण तो आणता येईल का हे तसा प्रवेश शेवटची सलग प्रत तयार करतानाच आवश्यक वाटला. नटसम्राटमधील स्टेशनच्या प्रवेशाऐवजी एक जंगलातला प्रवेश मी तयार केला होता आणि त्यात मॅकबेथमधील काही भाषणांचा आणि डाकिणींच्या आभासांचा उपयोग केला होता. विठोबा सुचला तेव्हा उत्साह वाटला आणि त्याची अनेक पल्लेदार भाषणं नाटकाच्या आठवणी सांगणारी आणि विनोदी त्या भरात मी लिहून काढली होती. अर्थात पुढे त्यांच्यावर काट मारावी लागली. नाटकातील पात्र जशी सजीव होऊन आपल्या गतीनं अडखळत का होईना चालायला लागतात, त्याप्रमाणे नाटकाचा ओघही अखेरी आपल्या गतीनं वाहतो आणि प्रवाहात घुसलेली निकामी द्रव्य तीरावर टाकून पुढे जातो. एक अंधुक कल्पना बरेच दिवस मनामध्ये होती. प्रत्यक्ष जीवन जगताना अधूनमधून विशेषतः मनावरील काही ताण असह्य झाल्यावर संवादी अशा नाट्यप्रसंगात शिरणारा नट, अशा प्रकारची भूमिका असलेलं एक इंग्रजी चित्र डबल लाईफ बरंच गाजलेलं होतं. मी स्वतः ते कधी पाहिलेलं नाही, पण त्याची कथा अनेकांकडून मी ऐकली होती. त्यातून ही कल्पना मनामध्ये उद्भवली होती असंही नाही. गडकरी खाडीलकरांच्या नाटकातील कित्येक भाषणं आज नाही पण पूर्वी मला जवळजवळ पाठ होते. त्यातील काही एखाद्या कथानकामध्ये गोवून द्यायला हवी असं वाटायचं. पण अस्पष्ट रूपात असलेली ही कल्पना केव्हा कागदापर्यंत पोचली नव्हती.
नाटकाच्या संदर्भात अशा अनेक कल्पना निराकारपणे मनात घोळत असतात. त्यातील ही एक. एरवी ती तशी मावळलीही असते, पण अनपेक्षितपणे तिला एक अधिष्ठान सापडलं. मी मुंबईच्या साहित्य संघाचा जुना नाटककार. संघाच्या कचेरीत गेल्यावर आमोणकर नेहमी नाट्यलेखनाबाबत आग्रह करायचे, चौकशी करायचे. एकदा नाट्यगृहाच्या कचेरीत आमोणकरांच्या बरोबर नानासाहेब फाटके बसलेले होते. नानासाहेबांनी नुकतंच एका नव्या नाटकात काम केलं होतं. ते तळमळून म्हणत होते, आमच्यासारख्या जुन्या नटांना मानवेल असं एखादं नवीन नाटक तुम्ही शिरवाडकर लिहायला हवं. बोलण्याच्या ओघात असं ठरलं की मी लिअरचं रूपांतर करावं आणि नानासाहेबांनी त्यात राजाचं काम करावं. ती त्यांची एक आवडती भूमिका होती. यानंतर 5-6 वर्षांचा काळ गेला. या काळात ययाती वीज म्हणाली धरतीला ही 2 नाटकं मी पूर्वी केली आणि ती रंगभूमीवर आली. लिअरच्या रूपांतराचा विषय मागे पडला तरी मनात रेंगाळत होता. मधून मधून नाटक चाळीत होतं आणि असं वाटत होतं की हे काम आपल्याला झेपणारं नाही. शेक्सपियरच्या या नाटकाचं मोठेपण मला जाणवलं होतं, पण इतर प्रमुख शोकांतिका इतकं ते मला आवडत नव्हतं. नाटक जागोजाग अफाट उंचीवर जाणारं, पण इतरत्र अनाठाई पसरलेलं आणि मूळ सूत्रापासून बाजूला सरकणारं. एकूण आविष्कारही मॅकबेथ, ऑथेल्लो इत्यादी नाटकांच्या मानानं क्लिष्ट. प्रयत्न करूनही रूपांतराकडे मन लागत नव्हतं. शिवाय वयोमानानं नानासाहेबही आता रंगभूमीपासून दूर जाऊ लागले होते आणि लिअरच्या तीरावर रेंगाळत असतानाच केव्हा तरी एक वेगळा विचार मनात आला. नानासाहेब फाटकांसारखा रंगभूमीचा एक राजा घेऊनच आपण नाटकाची उभारणी का करू नये? नानासाहेबांविषयी नट म्हणून त्यांच्या सामर्थ्याविषयी मला अतिशय आदर होता, आजही आहे. तसा मी त्यांच्यापासून खूप दूर होतो, पण संघात आणि इतरत्र त्यांचा विषय नेहमी गप्पा गोष्टीत असायचा. त्यातून गुणाढ्य नटाचं एक तऱ्हेदार रंगदार चित्र माझ्या कल्पनेत उभं राहत गेलं. नानासाहेबांच्या जीवनातील सत्यस्थितीचे मला कर्तव्य नव्हतं. नानासाहेब नव्हे तर नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट माझ्या मनात उभा राहत होता आणि लिअरचं नायकत्व स्वतःसाठी मागत होता. तरीही नानासाहेबांनी बेलवलकराला पुष्कळ दिलं. गद्यनटातील अग्रेसर स्थान, तिन्ही सप्तकात चित्त्यासारखा धावणारा स्वर, स्वभावातील ताठरपणा, गणपतराव जोशांचे शिष्यत्व, झटकन उसळणारा स्वाभिमान, संताप आणि एकूण बाह्य आकाररेषा. ठमी देखील त्यांच्याबाबत ऐकलेल्या एका कथेत, कदाचित दंतकथा, पण मला मिळाली. इथे फाटकांचा बेलवलकराशी असलेला संबंध संपला. याच काळात केव्हा तरी एका नाटकाच्या प्रसंगी मी संघाच्या स्टेजवर गेलो होतो. स्टेजची मांडणी चालली होती आणि विंगकडील अंधारात काही मंडळी गप्पागोष्टी करीत होती. त्यातून शंकरराव घाणेकरांचा रेल रुळासारखा सरळ जाणारा खडा स्वर माझ्या कानावर आला. बस वाद कशाला? तुम्हा नवीन नटांचे सम्राट दाजी, आम्हा जुन्या नटांचे नटसम्राट नानासाहेब. वाद संपला. अशा गोष्टींची टिपणं कोणी ठेवीत नाही, पण वाटतं की नाटकाचं नाव देताना मला बरीच तकलीफ होते, पण या नाटकाचं नाव जन्मापासून किंवा त्याही अगोदर मुकरर झालं होतं. हे नाव फाटकांच्या संदर्भात उच्चारलं जात होतं आणि तिथंच नाटकाचा उगम होत होता. प्रत्यक्षातून सुचलेला नटसम्राट आता माझ्या कल्पनेचा झाला होता. 2 नाटकांची तयारी आणि लेखन करीत असताही ती आकृती मनात उभे राहण्याचा प्रयत्न करीत होती. वेगवेगळ्या रेषांचा आपल्या आकारांसाठी शोध घेत होती. बालगंधर्व, गणपतराव जोशी, बोडस, दाते, भोसले अशा अनेक श्रेष्ठांच्या रंगरेषा त्या चित्रात मिसळू लागल्या. माझे नाशिकचे मित्र बाळासाहेब काळे यांच्याही काही स्वभावछटा माझ्या मानसचित्रात प्रविष्ट झाल्या.
ते आणि इतरही काही संस्कार घेत बेलवलकरांची एकसंध प्रतिभा कल्पनेच्या कोशात तयार व्हायला बराच अवधी लागला आणि जेव्हा ती झाली तेव्हा हे त्याचं असं अंतर्गत विभाजनही शिल्लक राहिलं नाही. जाळ निघण्याच्या अगोदर धुरानं आसमंत भरून जावं त्याप्रमाणे नाट्यलेखन होण्याच्या अगोदर त्यातील प्रमुख माणसाच्या व्यक्तित्वानं, त्याच्या जीवनातील मला जाणवलेल्या संघर्षानं, दुःखानं आणि शोकत्वानं माझी कल्पना भरून जात असे. बाजीराव, कर्ण, झाशीची राणी या व्यक्तींनी त्या काळात असंच मला ग्रासून टाकलेलं होतं. आता हा नटसम्राट आला होता. सुरुवातीला ज्या अंधुक कल्पनेचा उल्लेख केला, प्रत्यक्ष आयुष्य जगताना अधूनमधून नाट्यप्रसंगात शिरणाऱ्या नटाचे, तिलाही नटसम्राट नाटकामध्ये एकदम अधिष्ठान गवसलं. कथासूत्राचा फारसा आराखडा तयार नसतानाही भाऊबंदकी, कांचनगडची मोहना, राजसन्यास, मॅकबेथ, हॅम्लेट, ऑथेल्लो इत्यादी अनेक नाटकातील विशिष्ट भाषणं मी योजून ठेवित होतो. अर्थात प्रत्यक्ष नाटकामध्ये त्यातील फार थोडी आली आहेत. नाटकाला स्वतःची गती आली म्हणजे मला वाटतं ते लेखकाच्याही आग्रहाना दुराग्रहाना जुमानीत नाही. जे नको असेल ते दूर भिरकावून देतं. माझा नेहमीचा अनुभव असा की प्रमुख स्वभावनांचे पुतळे मनात लवकर तयार होतात, पण त्यांची नाट्यात उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेलं सूत्रबद्ध कथानकाचं चौथरी उभे करायला मात्र मला बराच कालावधी लागतो आणि खूप खटपटही करावी लागते. लिअरचा नकाशा या नाटकाच्या बाबतीमध्ये समोर होता, पण त्यातील मुलींची निर्दयी राज्य लालसा, खलनायकाची कारस्थानं, उपकथानकांची गुंतागुंत इत्यादी गोष्टींचा मला काही उपयोग नव्हता. प्रारंभीच मालमत्तेचं वाटप करून मुलांच्या घरातून अपमानित होऊन बाहेर पडणं आणि शेवटी अर्धवट भ्रमात जाऊन वनवासी होणं एवढ्याच गोष्टी मला हव्या होत्या. हे सूत्र होतं. त्याच्याभोवती प्रसंग पात्रांची उभारणी करायची होती. पण इंधन कुठूनही मिळालं तरी नाटकाची किंबहुना कोणत्याही लेखनाची भट्टी शेवटी आत पेटावी लागते. एका किंवा अनेक पात्रांच्या निर्मितीत लेखकाची स्वतःची भावनात्मक गुंतवणूक झाल्याशिवाय लेखनाला आकार आणि जिवंतपणा येणं प्रायः अशक्य असतं. नुसत्या तांत्रिक जुळवाजुळवीनं किंवा रचना कौशल्यानं हे काम होत नाही. किंबहुना पात्राचा जिवंतपणा हा लेखकाच्या जिवंतपणाचा एक भलाबुरा तुकडा असतो. गुंतवणुकीची प्रक्रिया विषयाच्या निवडीपासून सुरू होत असावी. पण मला ती जाणवली नाटकाची टिपणं तयार करताना आणि लेखनाची सुरुवात झाल्यावर. वयाच्या आकड्यात मूलतः काही अर्थ नसला तरी प्रघातानं तो त्यांना दिलेला आहे. मी 60च्या जवळपास आलो होतो. लौकिक संकेत तुमची इच्छा असो वा नसो तुमच्या मनावर कब्जा मिळवल्याशिवाय राहत नाहीत. हे नाटक वृद्धाचं की नटाचं असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे, पण तो खरा नाही हे सहज लक्षात येईल. नाटक केवळ वृद्धाचं नाही, केवळ नटाचं नाही, पण वृद्ध झालेल्या नटाचं, कलावंताचं आहे. हे त्याचं आधारभूत सूत्र आहे, यात शंकाच नाही. वार्धक्य हे त्याचं आधारभूत सूत्र आहे, यात शंकाच नाही. पण कुणाचं वार्धक्य? लाचखोरी आणि त्याच्या परिसरात लाचखोरी आणि भ्रष्टाचार यांच्या परिसरात वावरणाऱ्या कोणा व्यवहारदक्ष माणसाचं ते वार्धक्य नाही. ते वार्धक्य आहे मूल्यांच्या जगात वावरलेल्या आणि वास्तवापासून दूर राहिलेल्या एका नटाचं. जे उंचावर गेलेले असतात तेच कोसळू शकतात आणि त्यांची शोकांतिका होते. जे सतत सरपटणारे असतात ते कोसळण्यापासून आणि शोकांतापासूनही सुरक्षित असतात. नटसम्राट हा अशा नाट्याच्या द्वारे उंचीवर गेलेला
नटसम्राट हा अशा नाट्याच्या द्वारे उंचीवर गेलेला आणि त्या उंचीत एकाकी असलेला माणूस आहे. लेखकाला नाटक नेमकं कुठं आणि कशात सापडतं, या बाबतीत अनेकांची अनेक उत्तरं संभवतील. माझं उत्तर आणि माझ्यापुरतं असं आहे की मला नाटक नेहमी व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्यानं भोवतालच्या परिस्थितीशी केलेल्या संघर्षात सापडलेलं आहे. म्हणजे मला तरी नाटक सहसा घटनेमध्ये, कथानकामध्ये सापडत नाही. माणसाचं मन हा नाटकाचा मुख्य विषय असतो. घटनांची गुंतागुंत हा नव्हे असं मला वाटतं. नाटक सापडणं म्हणजे आपल्या 100 मीमधला एखादा मी नाट्य व्यक्तीशी स्वभावानं, वृत्तीनं, आशा आकांक्षेनं, वास्तवानं नाही पण कल्पनेनं बांधला जाणं. पाण्याचा थेंब समुद्राशी किंवा मातीचा कण डोंगराशी बांधलेला असतो त्याप्रमाणे. उदाहरणार्थ, पहिला बाजीराव माझा एक नायक. त्या पर्वतापुढे मी एक मातीचा कण असतो, पण त्या कणाच्या आधारानंच, अधिकारानंच त्या पर्वताच्या पोटामध्ये मी शिरू शकतो. त्याचा संघर्ष, त्याची वेदना, त्याची बंडखोरी यांचा मी शोध घेऊ शकतो. नव्हे, हे सर्व मी दत्तक घेऊ शकतो. माझ्यामधल्या कणभर बंडखोरीला त्या आकाशभर बंडखोरीनं हाक मारलेली असते. थेंबाचा संघर्ष सागराच्या संघर्षात शिरायचा प्रयत्न करीत असतो. या शक्यतेतच मला बाजीराव सापडलेला आहे. दुसरा पेशवाचा नायक मला त्याच्या पराक्रमात गवसलेला नाही. मराठेशाहीतील सर्वात मोठा सेनापती असं बाजीरावाचं वर्णन एका ब्रिटिश इतिहासकारानं केलेलं आहे. पण तेवढं नाटकाला पुरत नाही, निदान मला पुरत नाही. मला बाजीराव सापडला तो युद्धातील विजयात नव्हे तर घरातील पराजयात, त्याच्या गौरवात नव्हे तर त्याच्या यातनांमध्ये. भारतातील परकीय आक्रमण नेस्तनाबूत करण्याची आकांक्षा बाळगणारा, महाराष्ट्रात एक बलाढ्य लष्करी ताकद उभी करणारा आणि त्याचवेळी घरातल्या आणि समाजातल्या संघर्षात चिरडला जाणारा बाजीराव. बाजीरावाची शोकांतिका ही होती की तो जितका स्वराज्य मानित होता तितकाच घर आणि समाज यांच्याशी असलेला मूलभूत संबंधही मानित होता. त्याच्या भावना घरादारात अडकून पडल्या होत्या, पण त्याचं मन हे बंडखोराचं मन होतं. प्रस्थापित परंपरा झुगारून देणारा, पोथी पुराणाचा नव्हे तर आपल्या प्रज्ञेचा अधिकार मांडणारा असा दुसरा कोणी त्या कालखंडात झाला नाही. अर्थात बाजीरावाच्या चरित्राचा हा माझा अन्वय अर्थ आहे, हे मला मान्य आहे. कित्येकांनी टीका केली की शिरवाडकरांचा बाजीराव म्हणजे 200 वर्षानंतर झालेल्या ज्योतिबा फुल्यांचा शिष्य वाटतो. शक्य आहे. मी फुल्यांच्या विचारात वावरत होतो. ते विचार म्हणजे माझ्या मतांचा नव्हे तर माझ्या व्यक्तित्वाचा एक अविभाज्य भाग होता. हे सूत्र बाजीरावाशी मला बांधता आलं, म्हणूनच तो माझ्या नाटकाचा नायक झाला. त्यानं महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या, त्याचप्रमाणे सामाजिक निषेधाच्याही. त्याच्या अंधेऱ्या कोंदटलेल्या गृहजीवनात मस्तानी एखाद्या प्रखर दाहक ज्योतीसारखी आली. त्याच्या अपूर्व पराक्रमाला आणि अवतार कार्याला मधुर स्वरांची साथसंगत देणाऱ्या संजीवक रागदारीसारखी. बाजीरावानं मस्तानीला रखेलीसारखं वागवलं नाही, जे त्या काळात सहज शक्य होतं आणि सर्वांना स्वागतार्ह होतं. त्यानं तिला शनिवारवाड्यात आणून पत्नीची प्रतिष्ठा दिली. तिच्यापासून झालेल्या मुलाची मुंज करण्याचा आग्रह धरला. पुण्यातील ब्राह्मणांचा बहिष्कार ओढून घेतला आणि घरातल्या माणसाचं वैमनस्य पत्करलं. भारतात नरसिंह म्हणून गाजलेल्या बाजीरावाला वाड्यावर दंगा करणाऱ्या ब्राह्मणांची डोकी उडवणं अथवा मस्तानीला कैद करणाऱ्या चिमाजीला बाजूला फेकणं सहज शक्य होतं, पण त्यानं ते केलं नाही. मानसिक यातनांच्या सरणावरती तो जिवंतपणी जळत राहिला. इथेच तो शोकांत नाटकाचा नायक झाला. असेच सापडले कर्ण, झाशीची राणी, ययाती, गणपतराव बेलवलकर. संक्षेपानं सांगायचं तर कर्णाची शोकांतिका माझ्या दृष्टीनं ही होती की व्यक्तिगत संबंधापुढे कोणतंही जीवनमूल्य त्यानं मानलं नाही. ययातीची समस्या ही होती की तथाकथित सद्गुणांच्या हुकुमशाहीसमोर
त्याला उभं राहता आलं नाही. आणि राणीचा शोकांत अटळ होता, कारण तिची स्वातंत्र्य श्रद्धा ही काळाच्या पुढे जाणारी होती. आणि मूल्यांच्या जगात रंगमंचावरील जीवन जगणाऱ्या गणपतरावांचा पराभव म्हातारपणात समोर आलेल्या व्यावहारिक जगामध्ये अपरिहार्य होता. तात्यासाहेब, तुम्ही विविध प्रकारचं विपुल असं साहित्य निर्माण केलेलं आहे. बरं. तुम्ही कथा लिहिलेल्या आहेत, चांगल्या कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, कविता आहातच, नाटककार म्हणून तुमची योग्यता फार मोठी आहे. ललित निबंध तुम्ही लिहिलेले आहेत आणि प्रत्यक्ष समीक्षा विषयक अशा तऱ्हेचं किंवा समीक्षेचं तत्त्वज्ञान सांगणार असं जरी लेखन केलं नसलं तरी फार वरच्या दर्जाची समीक्षा केली आहे. साहित्य विचारही तुम्ही मांडलेला आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या कर्तृत्वामध्ये विवा शिरवाडकर आणि कवी कुसुमाग्रज ही दोन नावं अधिक प्रामुख्याने लोकांच्या लक्षात राहणार. म्हणजे नाटककार शिरवाडकर आणि कवी शिरवाडकर. तर कुसुमाग्रज हा आपला लौकिक तुम्हाला अधिक महत्त्वाचा वाटतो का नाटककार विवा शिरवाडकर हा? याच्यातलं कोणचा टिकाऊ असं वाटेल? टिकाऊ कोणता हे काय मला सांगता येणार नाही, ते शेवटी लोकांनी ठरवायचं. परंतु प्रथमतः माझी एक जी बांधिलकी आहे वाङ्मय प्रकारातली, ती मला वाटतं काव्याशी अधिक आहे. बरोबर. आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जरी माझं वाचन हे नाट्यापासून सुरू झालेलं असलं आणि तेव्हा असं वाटत असे की आपण नाटकाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. परंतु त्याच्यानंतर मी जसजसं आधुनिक कविता वाचायला लागलो, ती समजून घ्यायला लागलो, तसतसा हा वाङ्मयाचा प्रकार हा कुठेतरी आपल्या खूप जवळचा आहे असं वाटायला लागलं. आणि तेव्हापासून सामान्यतः मी काव्याकडे अधिक लक्ष देत आलेलो आहे. आता काव्याला लागणारी जी नैसर्गिक प्रतिभा आहे ती तुमचं वैपुल्याने आहे. परंतु केवळ ईश्वरदत्त अशा तऱ्हेची प्रतिभा ही पुरेशी पडत नाही. त्याच्या जोडीला काही व्युत्पत्ती ज्याला आपण म्हणू किंवा अभ्यास लागतो आणि आविष्कार करण्याची काहीतरी एक विशिष्ट अशा तऱ्हेची एक शैली लागते. बरोबर. काही संस्कारही लागतात. तर तुम्ही कवितेकडे आपण असं म्हणू की एक नैसर्गिक अशा तऱ्हेच्या आकर्षणामुळे ओढले गेलं ते खरं. परंतु हे जे तुमचं कवितेबद्दलचं नैसर्गिक प्रेम, त्याला काही खतपाणी हे तुमच्या भोवतालच्या वातावरणात परिसरामध्ये काही व्यक्तींकडून मिळालं का? खूप मिळालं. ते कोणकोणते? ते मिळालं म्हणजे मुख्यतः माझ्या वाचनातून मला मिळालेलं. तसं काव्याच्या माझ्या लेखनाच्या प्रारंभ काळामध्ये कुठल्या व्यक्तींकडनं किंवा कुठल्या साहित्यिकांकडनं असं मार्गदर्शन वगैरे मी फारसं घेतल्याचं मला काही आठवत नाही आहे. परंतु मी वाचन खूप केलेलं, आणि वाचन केलं आहे म्हणजे ते काहीतरी अभ्यासाच्या दृष्टीने केलं आहे असं नव्हे. तर काव्य आणि नाट्य हे वाङ्मय प्रकार मला आवडायला लागल्यावरती त्यातलं जे जे काही चांगलं आहे ते आपण वाचलं पाहिजे असं एक कुठेतरी वाटायचं. आणि मला वाटतं की त्या वाचनाचे संस्कार हे अखेरतः तुमच्या लेखनावर, तुमच्या मनावरती, तुमच्या शब्दावरती हे झाल्या वाचून राहत नाही. आणि मला तर नेहमी असं वाटतं की ईश्वरदत्त प्रतिभा वगैरे आता त्यासंबंधी आपण काही निश्चित सांगू शकत नाही. म्हणजे कोणताही मानसशास्त्रज्ञसुद्धा सांगू शकत नाही की प्रतिभा म्हणजे नेमकं काय असतं. परंतु मला असं वाटतं की जी तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, त्यासंबंधीची जी काही एक समर्थता असेल, त्यालाच आपण प्रतिभा म्हणून उरतो. या समर्थतेला संस्कारांची, अभ्यासाची, व्यासंगाची ही जोड मिळाल्याशिवाय तिचं पूर्ण अशा प्रकारचं रूप हे कुठे प्रगट होणं हे प्राय अशक्य आहे असं मला वाटतं. बरोबर. पण जिथे आपल्याला अशी ट्रेस करता येत नाही. आता बहिणाबाईसारखी एक कवयित्री घेतली की असं आपण पुस्तकात म्हणतो की आता ह्या बाईंनी कुठे अभ्यास केला होता, कुठे त्यांनी शिक्षण घेतलं होतं. परंतु तसं नाही आहे खरं. कारण त्याही कवितेवरती लोकगीतांच्या त्याचा एक फार मोठा संस्कार आहे. आणि त्या लोकगीतांच्या वातावरणामध्येच त्या बाई राहिल्यामुळे त्यांचं जे काव्य आहे ते लोकगीतांच्या धरतीचं काव्य आहे, त्या रस्त्यानं जाणारं काव्य आहे. तेव्हा संस्कार हे तुम्हाला जरी प्रत्यक्ष तुम्हाला कुठे शोधून काढता आले नाहीत तरी ते झालेले असतात.
नाही, मी जेव्हा अभ्यास म्हणतो त्यावेळेला अभ्यासाचा अर्थ पुस्तकी अभ्यास मला अभिप्रेत नाही. अभ्यासाचा अर्थ त्याचा एक सराव आणि भोवतालचे सगळे संस्कार स्वीकारण्याची ताकद याचे मी अंतर्विचित करतो. हो. आणि ह्या दृष्टीने समजा तुम्हाला आता तुमच्या शालेय जीवनामध्ये काही उपकारक अशा काही गोष्टी घडल्या का? समजा तुम्ही ज्या शिक्षकांकडून शिकलात त्याच्याऐवजी वेगळ्या प्रकारचे शिक्षक तुम्हाला लाभले असते, वेगळी शाळा लाभली किंवा वेगळं गाव तुम्हाला वास्तव्याला लाभलं असतं, हो. तर काही आपल्या कवितेच्या निर्मितीमध्ये उणेपणा झाला असता किंवा चालना अधिक जितक्या तीव्रतेने मिळाली तेवढी मिळाली असते असं वाटतं कुठे? पण तालीम 3ऱ्या अंकापर्यंत पोहोचायच्या अगोदरच